राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आपली पुढची राजकीय भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नसली तरी भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या दिलीप खैरे यांनी शहरात लावलेल्या बॅनरवरनं आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि राष्ट्रवादीचं चिन्ह गायब असल्याचं बघायला मिळतंय। शहरात दिलीप खैरे जे छगन भुजबळ यांचे अत्यंत कट्टर समर्थक समजले जातात आणि त्यासोबतच समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवर फक्त छगन भुजबळ आणि त्यांच्याबरोबर डाव्या बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो लावण्यात आलेले आहेत। या संपूर्ण बॅनरवर ना राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा कुठला झेंडा किंवा अजित पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे। छगन भुजबळ यांचे अशाच पद्धतीचे बॅनर हे मालेगावमध्ये तेव्हा देखील लावण्यात आले होते जेव्हा अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार होते। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांच्या भाजपच्या प्रवेशाची चर्चा देखील रंगती आहे। मात्र भुजबळांकडून अद्यापही अधिकृतपणे कुठलीही भूमिका घेतली गेलेली नसली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र सातत्यानं अशा पद्धतीचे बॅनर लावले जात आहेत ज्यावरून अजित पवार आणि राष्ट्रवादी गायब करण्यात येते आहे आणि त्या जागी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात आता भुजबळ आपली राजकीय भूमिका नेमकी कधी जाहीर करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।